Hello friends, as a part of practice activity sheet, we are practicing actual activity sheet and we are dealing with every activity in minute detail. Friends, in our earlier video, in part 1, we focused on language study, that is first section. Today we will deal with second section, that is textual passages section. This section is for 20 marks and it has two passages. So let's learn the techniques of dealing with this section. Today we will begin with section 2 of our activity sheet. Friends, section 2 is a textual passages section and it carries 20 marks. 20 गुणांसाठी आपल्या पुस्तकातील जे टेक्स्चुअल पॅसेजेस आहे त्यावरील हा सेक्शन असतो. सो फ्रेंड्स, इट इज क्वेश्चन नंबर 2A अँड 2B इन विच यू आर गिवन टू पॅसेजेस. येथे आपल्याला दोन पॅसेज दिले जातात. लुक, क्वेश्चन नंबर 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. द फर्स्ट पॅसेज इज फॉर 10 marks. Where you are given 5 activities A1, A2, A3, A4 and A5. Look, A1 activity. Write whether the following sentences are true or false. विद्यार्थी मित्रांनो, 2 गुणांसाठी ही ॲक्टिव्हिटी आहे. एकूण 4 सेंटेन्सेस दिले आहेत आणि वेदर द सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स एवढंच आपल्याला फक्त जज करायचं आहे आणि ते लिहायचं आहे. सो व्हॉट कम्स टू युअर हेल्प? यस, अ पॅसेज इज देअर टू युअर हेल्प. आपल्या मदतीला एक पॅसेज असतो. बट बिफोर दॅट आपण ही ॲक्टिव्हिटी सोडवणार कशी? फर्स्ट, रीड द सेंटेन्स. हे सेंटेन्स आपण वाचायचं. मीना चोज बेगार ॲज अ रोल मॉडेल. नाव ट्राय टू फाइंड आउट द सेंटेन्स. हिअर कम्स युअर पॅसेज. नाव फाइंड आउट द कीवर्ड ऑफ द सेंटेन्स. रोल मॉडेल. लुक, I decided to change my attitude towards life using the Bega as my role model. यावरून काय ठरतं की द सेंटेन्स इज ट्रू. हे जे सेंटेन्स आहे हे ट्रू आहे बिकॉज शी डिसाइडेड टू ॲक्सेप्ट बेगार ॲज अ रोल मॉडेल. मग हे सेंटेन्स ट्रू आहे. ओके, सो वी विल राईट ट्रू हिअर. इन युअर आन्सर शीट तुम्ही उत्तरपत्रिकेत A1 असं लिहायचं, ही सूचना लिहायची आणि त्यानंतर नंबर 1, इफ यू डोंट राईट अ सेंटेन्स, तुम्ही हे सेंटेन्स नाही जरी लिहिलं तरी चालेल. जस्ट राईट ट्रू ऑर फॉल्स. ओके, नाव लुक, सेकंड सेंटेन्स. देअर वॉज ट्रॅफिक ऑन द रोड. ट्रॅफिक इज द कीवर्ड, रोड इज द कीवर्ड. नाव ट्राय टू फाइंड दिस सेंटेन्स इन युअर ॲक्टिव्हिटी शीट. हिअर इज द सेंटेन्स. यंग गर्ल वेअर प्लेईंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. इथे नो ट्रॅफिक म्हटलं आहे आणि आपल्याला जे सेंटेन्स दिलं आहे त्यात असं म्हटलं की देअर वॉज ट्रॅफिक. सो द सेंटेन्स इज फॉल्स. इथे ट्रॅफिक म्हटलं आहे आणि आपल्या पॅसेजमध्ये नो ट्रॅफिक म्हटलं आहे. सो इन दिस वे वी कॅन डिसाईड ट्रू ऑर फॉल्स. आपण अशा पद्धतीने ट्रू ऑर फॉल्स डिसाईड करू शकतो. The beggar and the young girl taught Meena how to be happy with life as it was. Keywords are taught, to be happy. These are the keywords. Now the sentence is there. Here, yes, they knew how to be happy with life as it was. They means the beggar and the young girl. And they knew how to be happy. So हे sentence as it is आहे तसंच आहे. So it is proven. So this sentence is true. Okay. And the last one. The beggar and the young girl were playing on the terrace. Where were they playing? ते कुठे खेळत होते? They were playing on the road. रोडवर खेळत होते. हे आपल्याला पहिल्याच याच्यातून कळलंय. सो इथे टेरेस दिलेलं आहे. सो हे फॉल्स आहे. So in this way friends, true, false. By writing these words only, हे एवढेच वर्ड्स लिहून सुद्धा आपण 2 out of 2 marks इथे स्कोर करू शकतो. I hope you have understood. Now look at this second activity. Second activity is again a simple activity. ही पण एक simple activity असते.
अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर सिक्वेन्स अकर्ड इन द पॅसेज. सिक्वेन्सनुसार हे सेंटेन्सेस आपल्याला अरेंज करायचे आहेत. किती सेंटेन्स दिलेत? 1 2 3 4. ओके, घाबरायचं नाही. याला आपण ABCD असं करून घेऊया. नाऊ ट्राय टू फाइंड दिस सेंटेन्सेस इन द पॅसेज. हे सेंटेन्सेस पॅसेजमध्ये आपण शोधायचे आहेत. ओके, नाव लुक द फर्स्ट सेंटेन्स. मीना चेंज हर ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. लुक, आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. हे काय आहे? ए. आपण लिहिलं इथे असं हे. मीना फेल्ट अशेम्ड ऑफ हरसेल्फ. वेअर इज दिस सेंटेन्स? येस, हिअर द सेंटेन्स इज हिअर. आय फेल्ट अशेम्ड ऑफ माय सेल्फ. हे काय आहे? बी. हे ABCD खूप महत्त्वाचं असेल बरं का. थर्ड वन इज द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. Yes, the beggar and the young girl were playing on the road. So it is C. And the last one is the beggar and the young girl were totally drenched and totally happy. Here comes the sentence. They were totally drenched and totally happy. So it is D. आता आपल्याला काय सिक्वेन्स लावायचा आहे. मग आपल्या सिक्वेन्सनुसार फर्स्ट सेंटेन्स कुठलं असेल? C. D B A. C D B A. Okay. Now look. C D B A. हा झाला क्रम आपला. मग आता हे सेंटेन्स पहिल्यांदा लिहायचं, हे दुसऱ्यांदा लिहायचं, हे तिसऱ्यांदा, हे चौथ्यांदा. इन दिस वे यू कॅन स्कोर 2 out of 2 marks in arranging the sentences as per their the sequence activity. Okay. So it's very simple. These two activities are very simple activities and you can score 4 out of 4 marks. Activity number 3. Match the synonyms. Synonyms म्हणजेच काय? Similar meaning words. ओके, समानार्थी शब्द आपल्याला माहीत असायला हवेत. ओके, इट रिक्वायर्स सम प्रॅक्टिस. याला प्रॅक्टिस लागते. सो 4 वर्ड्स आर गिवन, 4 मिनिंग्स आर गिवन. हे वर्ड्स आहेत, हे त्यांचे सिमिलर मिनिंग वर्ड्स आहेत. पॅराडाईज मीन्स हेवन. मग पॅराडाईजच्या समोर आपण इथे उत्तरात काय लिहिणार? हेवन. ओके. झेस्ट, एन्थुझियाझम. ॲसेट, व्हॅल्युएबल थिंग. अँड ड्रेन्स्ड म्हणजे ओले झालेले, दॅट इज सी. म्हणजे त्या वर्ड समोर ते शब्द लिहायचे असतात. So here also by some practice you can score 2 out of 2 marks. So let's move to fourth activity. Activity 4 is grammar activity. Do as directed. Grammar activity. विद्यार्थी मित्रांनो, जरी ग्रामर ॲक्टिव्हिटी असेल बट बाय सम प्रॅक्टिस, थोडी प्रॅक्टिस जर आपण केली, ग्रामरचा थोडा सराव जर असेल तर आपण वी कॅन इझिली स्कोर इन इट. इथे नॉट ओनली बट ऑल्सो. बघा इथे काय म्हटलं आहे? रिराईट द सेंटेन्स युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो. हे जे सेंटेन्स आहे हे पुन्हा रिराईट करायचं आहे. रिराईट म्हणजे पुन्हा लिहायचं आहे. युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो. दे वेअर टोटली ड्रेन्स्ड अँड हॅपी. दे वेअर टोटली ड्रेन्स्ड म्हणजे ड्रेन्स्ड पण होते अँड दे वेअर हॅपी. या 2 ॲडजेक्टिव्ज आहेत. हे 2 ॲडजेक्टिव्ज आहेत. 2 ॲडजेक्टिव्ज आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोने जोडायचे आहेत. इथे दोन्ही ॲडजेक्टिव्ज आपण कशाने जोडलेत? अँडने जोडलेत. म्हणजे फर्स्ट ॲडजेक्टिव्ह आहे त्याच्या अगोदर नॉट ओनली असेल अँड सेकंड ॲडजेक्टिव्हच्या अगोदर बट ऑल्सो असेल. मग कसं होईल सेंटेन्स? दे वेअर टोटली नॉट ओनली ड्रेन्स्ड. हे इथे येईल. आणि जिथे अँड असेल तिथे काय येईल? बट ऑल्सो हॅपी. यू मेक युअर 1 mark शुअर. एक गुण आपण इथे शुअर केला. इन दिस वे असं पद्धतीने सेंटेन्स लिहायचं आहे. नॉट ओनली बट ऑल्सोचा आपण सराव करा. खूप सोपा टॉपिक असतो हा. यावर मी काही व्हिडिओज तयार केलेले आहेत, ते बघा आपण. नेक्स्ट वन इज द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. हे सेंटेन्स दिलं आहे आणि काय म्हटलं आहे? रिराईट म्हणजे पुन्हा लिहायचं. इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कोणत्या टेन्समध्ये म्हटलं आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, 12 टेन्समध्ये आपल्याला प्रत्येक सेंटेन्स लिहिता यायला हवं. देर आर 12 टेन्सेस इन विच यू शूड राईट
एनी सेंटेन्स. आता बघा इथे सेंटेन्स दिलं, द बेगार अँड द यंग गर्ल वेअर प्लेईंग ऑन द रोड. वेअर प्लेईंग हे काय पास्ट कंटिन्युअस आहे, आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस करायचं. मग वेअर प्लेईंगच्या ऐवजी काय येईल, आर प्लेईंग. आर प्लेईंग झाला म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस. ओके. द बेगार अँड द यंग गर्ल आर प्लेईंग ऑन द रोड हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस. द बेगार अँड द यंग गर्ल वेअर प्लेईंग ऑन द रोड हा झाला पास्ट कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअस कसं होईल, द बेगार अँड द यंग गर्ल विल बी प्लेईंग ऑन द रोड. म्हणजे टेन्स कसा चेंज करायचा यावर मी एक व्हिडिओ तयार केला आहे. आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा अँड यू कॅन वॉच दॅट व्हिडिओ. ओके. सो प्रॅक्टिस दिस, हे प्रॅक्टिस करा. So by some practice you can score 2 out of 2 marks. Now moving to last activity, A5 activity. This is personal response activity. इथे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन दिला जातो. क्वेश्चन 2 गुणांसाठी असतो पण अतिशय सोपा असतो. हू इज युअर रोल मॉडेल, व्हाय. विद्यार्थी मित्रांनो 2 पैकी आपण ॲटलिस्ट 1 गुण तरी मिळवू शकतो. आपल्याला व्हायचं उत्तर जरी जमत नसेल पण हे आन्सर आपल्याला जमेल. नाव हू इज युअर रोल मॉडेल लिहा. माय मदर इज माय रोल मॉडेल. माय फादर इज माय रोल मॉडेल. काही विद्यार्थी म्हणतील की माय मदर इज माय रोल मॉडेल, माय बिग ब्रदर इज माय रोल मॉडेल, डॉक्टर APJ अब्दुल कलाम इज माय रोल मॉडेल, सचिन तेंडुलकर इज माय रोल मॉडेल, विराट कोहली इज माय रोल मॉडेल. हूच्या जागी फक्त तुमचा रोल मॉडेल कोण आहे ते लिहायचं आहे. इन दिस वे ॲटलिस्ट 2 पैकी 1 गुण तरी झाला. आणि व्हाय ही इज युअर रोल मॉडेल, ते तुमचे रोल मॉडेल काय आहेत ते पुढे थोडंसं लिहा. मग आता आपण इथे असं लिहिलं आहे, माय फादर इज माय रोल मॉडेल बिकॉज. आणि मग आपल्याला 1-2 सेंटेन्सेसमध्ये ते लिहायचं असतं की माय फादर इज माय रोल मॉडेल बिकॉज आय लर्न सो मेनी थिंग्स फ्रॉम माय फादर. इन दिस वे फ्रेंड्स 2 पैकी 2 गुण नाही, 2 पैकी 1.5 गुण तरी आपण मिळवू शकतो. So friends, it's very easy to score at least 8 to 9 marks out of 10. Question number 2B. Read the passage and do the activities. याकडे जाणार आहोत. हाही 10 गुणांसाठीचा एक पॅसेज आहे. Now friends look, B1 activity. Again a simple activity. कधीही लक्षात घ्या, A1, A2, B1, B2 या सिम्पल ॲक्टिव्हिटीज असतात. आता इथे ही ॲक्टिव्हिटी काय आहे, कम्प्लीट द सेंटेन्सेस. हे सेंटेन्स इनकम्प्लीट आहेत, ते कम्प्लीट करायचे आहेत. म्हणजे काय, हे सेंटेन्स तुम्ही पॅसेजमध्ये शोधा आणि व्हॉट वर्ड इज मिसिंग हिअर, इथे काय शब्द मिसिंग आहे, वर्ड फ्रेज जी मिसिंग असेल ती फिलअप करायची आहे. ओके. सो हे वाक्य अगोदर व्यवस्थित वाचा अँड फाइंड दीज सेंटेन्सेस इन द पॅसेज. नाव लुक, फर्स्ट सेंटेन्स, दॅट इज अ वॉक इन द डार्क. लुक, आय गॉट द आन्सर. Success is a walk in the dark. So what is the missing word? Missing word is success. So how simple it is. Second sentence, dash dash, we can't get anything out. Now try to find out this sentence. हे sentence तिथे शोधा आपण. Here is the answer. Here is your sentence. We can't get anything out. This is our given sentence. हे आपल्याला दिलेले वाक्य आहे. सो व्हॉट इज द मिसिंग पार्ट. मिसिंग पार्ट काय, हे मिसिंग पार्ट आहे बघा. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, हे त्या रिकाम्या जागी येईल. वी कांट गेट एनिथिंग आउट. वी कांट गेट एनिथिंग आउट. सो हे मिसिंग फ्रेज, हे मिसिंग सेंटेन्स आपल्याला तिथे फिलअप करायचं होतं. सो इट्स व्हेरी सिम्पल फ्रेंड्स. लाईफ इज समथिंग लाईक. आता व्हॉट इज द मिसिंग वर्ड, व्हॉट इज द मिसिंग फ्रेज, व्हॉट इज द मिसिंग सेंटेन्स, हा पुढचा पार्ट मिसिंग आहे. सो लेट्स फाइंड आउट. फाइंडिंग द आन्सर, ते उत्तर शोधताना आपल्याला त्या सेंटेन्समधील कीवर्ड्स सापडायला हवेत. लाईफ इज समथिंग लाईक
दिस इज द मिसिंग वर्ड, लाईक अ ट्रम्पेट. सो इन दिस वे फ्रेंड्स, आपण त्या ॲक्टिव्हिटीमध्ये 2 पैकी 2 गुण सहज स्कोर करू शकतो. आपण चौथं वाक्य राहू दिलं. आता आपण B2 ॲक्टिव्हिटी कंप्लीट करणार आहोत. दिस इज अगेन अ सिम्पल ॲक्टिव्हिटी. ही पण सिम्पल ॲक्टिव्हिटी असते. कम्प्लिटिंग द वेब. दिस इज कॉल्ड वेब. याला वेब असं म्हणतात. वेअर यू आर गिवन अ सेंट्रल की सेंटेन्स, सेंट्रल की नोट वर्ड ऑर फ्रेज. बघा इथे काय म्हटलंय, व्हॅल्युएबल्स दॅट स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस. ओके, याला अनुसरून आपल्याला हे 4 बॉक्सेस पूर्ण करायचे आहेत. सो व्हॉट आर वी सपोज टू फाइंड आउट. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, व्हॅल्युएबल्स दॅट स्पार्क ऑफ इमॅजिनेशन. हे कीवर्ड्स आपल्याला पॅसेजमध्ये शोधायचे आहेत. युअर केअरफुल रिडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. केअरफुल रिडिंग खूप गरजेचं आहे. बघा, विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. बघा, कीवर्ड्स आलेत, व्हॅल्युएबल, स्पार्क ऑफ, इमॅजिनेशन अँड एनकरेज. हे कीवर्ड्स आहेत, म्हणजे हे सेंटेन्स आहे ते. मग आपल्याला 4 बॉक्सेस कंप्लीट करायचे होते. तर 4 व्हॅल्युएबल्स कुठले, विजन्स नंबर 1, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स. सो इन दिस वे फ्रेंड्स, आपल्याला इथे हे कंप्लीट करता येतील. फर्स्ट व्हॅल्युएबल इज विजन्स, सेकंड इज विशेष, थर्ड intentions, and fourth dreams. Now let's have a quick look at activity 3, B3. Write antonyms for the following. Antonyms म्हणजे काय, opposite words. बघा इथे ही फुली दिलेलीच आहे, opposite words, विरुद्धार्थी शब्द. ओके, दिस इज वोकॅब्युलरी ॲक्टिव्हिटी. इथे शब्दांशी संबंधित ही ॲक्टिव्हिटी असेल. रॉंगचं ऑपोजिट आपल्या पॅसेजमध्ये दिलं आहे, राईट. ओके, डिक्रीज, इन्क्रीज, डिस्करेज, एनकरेज. हे आपले नेहमीचे शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो. लाईट, डार्क. सो बाय सम प्रॅक्टिस, थोडी प्रॅक्टिस जर असेल, 1ली पासून 9वी पर्यंतचे आपले काही शब्द असतील, तर वी कॅन इझिली स्कोर 2 आउट ऑफ 2 मार्क्स हिअर. नाऊ मुव्हिंग टू नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, दॅट इज ग्रामर ॲक्टिव्हिटी. डू ॲज डायरेक्टेड. काय म्हटलं इथे, वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. आणि इथे म्हटलंय अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. फ्रेंड्स, अतिशय सोपं असतं. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, मेन वर्ब सोबत टू असतो. हे टू इन्फिनिटिव्ह आहे. याला फक्त अंडरलाईन करायचं आहे, केलं आपण अंडरलाईन. वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. लक्षात घ्या, आहे इन्फिनिटिव्ह मीन्स 2 प्लस मेन वर्ब. टू हेल्प, टू रन, टू प्ले, टू ब्रिंग, टू कॅच, टू बॉल. ओके, हे इन्फिनिटिव्ह आहे. सेकंड, द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट क्रॅक. इथे 3 क्वेश्चन टॅग्स दिलेत आणि आपल्याला म्हटलं चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. मग आता क्वेश्चन टॅग कसा करायचा हे थोडं आपण अभ्यासून घ्या. आता बघा हे सेंटेन्स काय, द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड हेल्प अस विदाउट अ क्रॅक. आता इथे हे ऑक्झिलरी आलेलं आहे, शुड. म्हणजे क्वेश्चन टॅग निश्चितपणे शूडच असेल, एकतर हा किंवा हा. मग आता या दोघांपैकी कुठलं, आता एक बघूया. द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट. आता हे सेंटेन्स होकारार्थी आहे, मग आपला क्वेश्चन टॅग कसा असेल, नकारार्थी. लक्षात घ्या, क्वेश्चन टॅग कधी पण विरुद्धार्थी असतो हा. म्हणजे वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी असेल, आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी असतो. सो इथे शूड असेल तर इथे शुडंट येईल. सो हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. मग तुम्ही एवढं जरी लिहिलं, बिफोर, बी आणि यू, इफ यू राईट लाईक दिस, एवढं जरी लिहिलं, यू कॅन गेट मार्क्स. पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी. राईट एनी 4 क्वालिटीज ऑफ सक्सेसफुल पर्सन. विद्यार्थी मित्रांनो, हा कॉमन क्वेश्चन आहे. एनी 4 क्वालिटीज ऑफ सक्सेसफुल पर्सन, एनी 4 क्वालिटीज ऑफ सचिन तेंडुलकर, एनी 4 क्वालिटीज ऑफ महात्मा गांधी, एनी 4 क्वालिटीज ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम, एनी 4 क्वालिटीज ऑफ युअर फादर, एनी 4 क्वालिटीज ऑफ युअर मदर. हे सगळे सक्सेसफुल पर्सन्स आहेत. आणि म्हणून एनी 4 क्वालिटीज लिहिताना पहिली सिम्पलमधील सिम्पल क्वालिटी लिहायची, हार्डवर्क.
सेकंड, डिटर्मिनेशन म्हणजे मनाची खंबीरता. थर्ड, ऑनेस्टी प्रामाणिकपणा. आणि फोर्थ, सिन्सिअरिटी SINCERITY पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. अजून एक क्वालिटी आपल्याला घेता येईल इथे, हेल्पिंग नेचर. फ्रेंड्स, मी तर असं म्हणेल की या 6 क्वालिटीज आपण पाठांतर करून ठेवा. 6 क्वालिटीज ऑफ एनी सक्सेसफुल पर्सन. 6 क्वालिटीज ऑफ राजा शिवाजी महाराज, 6 qualities of Mahatma Gandhi, 6 qualities of Dr. APJ Abdul Kalam. These qualities are applicable to any successful person. So, okay. So, that's all for today. We will meet again with question number 3A, that is section 3, poetry section, in our next video clip. So, that's all for today. So friends, with this video we covered 2 sections. In first part we covered language study, and in second part we covered section 2, that is textual passages section. And in this way we could cover 30 marks. Friends, keep watching my videos and subscribe to my channel to know more about this.